छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि अन्य महापुरुषांबाबत अवमानकारक मजकूर असलेली पुस्तकं, नाटकं आणि चित्रपटांवरती कायमस्वरूपी बंदी आणण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली आहे, असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सोमवारी विधान परिषदेत सांगितलं. विकिपीडिया, यूट्यूब आणि समाज माध्यमांवरील महापुरुषांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिलेत. संभाजी महाराजांबद्दल ग्रंथसंपदा प्रकाशित करण्यासाठी इतिहास संशोधकांची चरित्र साधन समितीही नेमली जाईल. त्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाबरोबरच चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल. राजसन्यास, रायगडाला जेव्हा जाग येते, थोरातांची कमळा, बेबंदशाही, प्रणयी युवराज, स्वप्नभंगले रायगडचे आणि इथे ओशाळला मृत्यू ही नाटकं, चित्रपटांवरती बंदी आणावी, अशी मागणीही आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. विकिपीडिया, शासकीय मुद्रणालयात उपलब्ध असलेले संपूर्ण गडकरीमधील राजसन्यास या कादंबऱ्यांसह गुगल, यूट्यूब, सिनेमा, कपोलकल्पित कथेवर कायमस्वरूपी बंदी घालावी व मानहानिकारक चित्रपट काढून टाकावे आणि राजसन्यास, रायगडाला जेव्हा जाग येते, थोराताची कमळा, बेबंदशाही, प्रणयी युवराज, दुर्दैवी छत्रपती, शिवाजीला शह, येथे ओशाळला मृत्यू, स्वप्न भंगले रायगडाचे, मोहित्यांची मंजुळा, चिडलेला छावा ही जी काही 50 बदनामीकारक चित्रपट आहेत यांच्यावर सुद्धा सरकारने विचार करून हे कशी हटवता येईल. कारण चित्रपट म्हटलं का केंद्र सरकार आणि सेन्सॉरचा हा विषय येतो. त्यामुळे तुम्ही केंद्र सरकारशी बोलून हे चित्रपट कसे हटवता येतील, कादंबऱ्या कशा बॅन करता येतील आणि शेवटचं महत्त्वाचं, महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणारा तो कोणी असो, कोण्याही धर्माचा असो, कोण्याही पंथाचा असो, कोण्याही पक्षाचा असो, त्याच्यावर देशद्रोहासारखे कठोर गुन्हे दाखल करून त्याला तात्काळ कठोरात कठोर शिक्षा व्हावी, याकरता आपल्या शासनाने ठोस कारवाई करावी. निश्चितपणे बंदी आणण्यात येईल. सन्मान्य सदस्य हेमंतजी पाटील, अमोलजी मिटकरी यांनी जी माहिती दिली ती ग्राह्य धरून, ती सत्य असल्याचं ग्राह्य धरून निश्चितपणे त्याच्यावर उचित कारवाई करण्यात येईल. आणू ना बंदी, आणू ना. अरे बाबा, उचित कारवाई करू ना त्याच्यावर. बंदी आली ना त्याच्यामध्ये मग. त्यामुळे वसंत कानेटकर, राम गणेश गडकरींच्या वादग्रस्त नाटकांवरती बंदीची मागणी करण्यात आलेली आहे. बदनामीकारक पुस्तकं, चित्रपट आणि व्हिडिओंची संख्या 40 ते 50 असल्याचं मिटकरींनी सांगितलंय. बदनामीकारक साहित्यावरती बंदीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद असल्याचंही मिटकरींनी सांगितलंय. दुर्दैव असं राजसन्यास विक्रीला आहे ना सरकारच्या शासकीय मुद्रणालयामध्ये. याच्यावर बंदी आली तर साहित्यिकांवर अन्याय होणार नाही. उलट साहित्यिकांचा आत्मा जिथं कुठं असेल त्यांनी ते तिथे विचार करतील की दारूच्या नशेमध्ये आम्ही हे सगळं लिहिलेलं आहे आणि आता 400 वर्षानंतर आम्ही मरून आता 100 वाटतो तर पाताळात गेलाय ते राम गणेश गडकरी. राम गणेश गडकरीला स्वतः दारूचं व्यसन होतं आणि दारूच्या व्यसनामध्ये त्यांनी तुळसा आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल एक अश्लील नाटक रेखाटलं ज्याचं नाव राजसन्यास. साहित्यिकावर अन्याय होण्याचा प्रश्न नाही. उलट असं विचारा, इतक्या वर्ष साहित्यिकांनी जो अन्याय संभाजी महाराजांवर केला, या निमित्तानं का होऊ देत, पण या सरकारमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारकडून होईल. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही अशा बंदीचं समर्थन केलंय. काही लोकांनी लिहिलेली पुस्तकं आहेत, काही नाटककारांनी ते रंगवली, नाटक त्याच्यावर नाटक झाले, 3 अंकी नाटकं पण झाली. अशी काही पुस्तकं आहेत ज्याच्यावर नाटकं तयार झाली. खरं तर ही नाटकं म्हणजे कोलटकर सारख्यांनी काही लिहिली, म्हणजे 3-4 लेखक आहेत त्या संदर्भातली. माझ्याकडे ती माहिती आहे पण मला आता आठवत नाही. या नाटकं यांच्यावर बंदी घातलीच पाहिजे. तो चुकीचा इतिहास लिहिला गेला आहे. मी माझं स्पष्टपणे समर्थन आहे गृहराज्यमंत्र्यांच्या स्टेटमेंटला की अशी महाराजांची बदनामी करणारी जेवढे पुस्तकं असतील ते सगळे पुस्तकं और बंदी तर घालाच, पण त्याची होळी पण करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.